वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक पार पडताच रखडलेली बांधकामे पुन्हा एकदा जोरात सुरू झाल्याचं चित्र समोर येत आहे। वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एफ अंतर्गत येणाऱ्या धानिव गावदेवी मंदिर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे। या बांधकामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी, मंजूर नकाशा अथवा कायदेशीर परवाने घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी हे काम पूर्णपणे बंद होते, मात्र निवडणूक संपताच अचानक या बांधकामाला प्रचंड वेग देण्यात आला असून दिवसेंदिवस अनधिकृत कामे वाढताना दिसत आहेत। या संपूर्ण प्रकरणात वसई विरार महानगरपालिकेचे दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवत आहे। काही मोजक्या ठिकाणी कारवाई करून बांधकामे तोडली जात असली तरी इतर मोठ्या आणि उघडपणे बेकायदेशीर बांधकामांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। ही परिस्थिती अत्यंत संशयास्पद असून यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। तसेच या अनधिकृत बांधकामांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे धार्मिक स्थळाच्या आसपास अशा प्रकारची बेकायदेशीर बांधकामे सुरू असणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते। वसई विरार महानगरपालिका या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज, माधव तल्ला, पालघर।